आज आपण देहदान केले असता अंत्यकर्म करावे किंवा नाही करावे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. अनेकांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही तरी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं आणि माहिती आवडल्यास ही इतरांना पाठवावी, शेअर करावी. मी भूषण संजय रत्नाकर गुरुजी आज तुम्हाला एक नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याच्या काळात काही व्यक्ती निधनानंतर देहदान करतात. कोणत्याही धर्मशास्त्रीय ग्रंथामध्ये देहदानाचा विधी दिलेला नाही. देह जतन करून त्याचा अभ्यास करण्याची संकल्पना पूर्वीच्या काळी प्रचलित नव्हती. अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मृतदेहाची आवश्यकता असल्यामुळं काही व्यक्ती स्वतःच्या मरणानंतरचे देहदान करतात. अर्थात अशावेळी कायदेशीर कागदपत्र पूर्ण करून प्रतिज्ञापत्र देखील द्यावे लागते. शिवाय घरच्या सर्व माणसांची संमती आणि सहाय्य देखील याला आवश्यक असते. मृत्यूनंतरच्या नेत्रदानामुळं कित्येक अंधांना दिव्यदृष्टी देखील मिळते. हे सर्वांना निश्चितच मान्य आहे. त्यामुळं नेत्रदानानंतर उरलेल्या देहाचा कुठलाही अडचणीचा भाग राहत नाही किंवा त्या देहामधनं डोळे काढल्यानंतर त्या देहाला कुठलीही अडचण येत नाही. आईवडिलांनी देहदान केल्यानंतर किंवा अन्य कारणांनी त्यांनी त्यांचे अंत्यकर्म न करण्याची इच्छा व्यक्त केलेली असेल तरी देखील आईवडील यांचं अंत्यकर्म करण्याचा अधिकार आणि कर्तव्य हे पूर्णपणे मुलाचे आहे. त्यामुळं मुलाने त्यांच्या इच्छेविरुद्ध कर्तव्य म्हणून अंत्यकर्म करायचे आहे. असे केल्याने मुलाला व त्याच्या कुटुंबांना आणि पुढच्या पिढीला हे श्रेयस्कर आणि निश्चितच फायद्याचं ठरणार आहे. देहदान केल्यानंतर नातेवाईक 10वा, 11वा, 12वा आणि 13वा या दिवसाचं अंत्यकर्म करू शकतात. त्यासाठी पर्णशरदाह विधी आहे. अशा वेळेस आवश्यकता असल्यास पुत्तलविधी करून पर्णशरदाह हा विधी करावा. अंत्यकर्म काही कारणांनी झालेले नसेल किंवा विधिवत झाले नसेल तर एखाद्या व्यक्तीच्या इच्छेनुसार त्या व्यक्तीचे अंत्यकर्म केलेले नसेल किंवा परंपरेप्रमाणे विधिवत अंत्यकर्म झालेले नसेल याची जर आपल्याला खात्री असेल तर अशा वेळेस नंतर काही वर्षांनी त्या कुटुंबातील व्यक्तीला अनाकलनीय त्रास होत असताना त्याचा संबंध आईवडिलांचं अंत्यकर्म न केल्याशी जोडला जाऊन त्या व्यक्तीसमोर आता यातून मार्ग कोणता हा प्रश्न निश्चितच निर्माण होतो. अशा वेळेस त्या व्यक्तीने मृत व्यक्तीचा त्रिपाद किंवा पंचक नक्षत्र नसलेल्या दिवशी पर्णशरदाह हा विधी करून त्याच दिवशी 9व्या आणि 10व्या दिवसाचं अंत्यकर्म करावं. नंतर दुसऱ्या दिवसापासून 11वा, 12वा, 13व्याच्या दिवसाचं अंत्यश्राद्ध कर्म करावं आणि त्यावेळेस कर्त्याने कर्मांग अशौच पालन करावं. त्यानंतर व्यतिपात योग, कृष्ण अष्टमी किंवा अमावस्या या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध करावं. त्यानंतर पुढे दरवर्षी मृत व्यक्तीच्या श्राद्ध तिथीला प्रतिसांवत्सरिक श्राद्ध करावं आणि पितृपक्षामध्ये महालय श्राद्ध करावं. याप्रमाणे केले असता अंत्यकर्म न झाल्याचा दोष जाईल आणि पुढे दरवर्षी श्राद्ध केल्याने संपूर्ण कुटुंबाला श्रेयस्कर होईल. ही संपूर्ण माहिती मी दाते पंचांगामधून घेतलेली आहे. यांच्या आधुनिक ग्रंथामध्ये कालसुसंगत आचारधर्म
या ग्रंथामध्ये देखील याची सविस्तर माहिती आहे. ही माहिती निश्चितच आपल्याला आवडली असेल आणि उपयोगी पडणारी असेल तर ही माहिती आपण सर्वांना शेअर करावी. धन्यवाद.